हॅलो नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटते आपल्याला चार चौघांसमोर चांगलं बोलायला यायला पाहिजे आणि हे गरजेचं पण आहे का, म्हणजे आपण बोललेलं दुसऱ्याला कन्व्हिन्स व्हायला पाहिजे. तुमचे जॉबमध्ये असेल कुठेही हे महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद कौशल्य हे प्रत्येकाला गरजेचं आहे. हे काही उपजत मिळते का? काही लोकांना येत असेल पण सर्वांना मिळते असं नाहीये. पण आपल्याला उपजत नसलं तरी आपण तर प्रयत्नपूर्वक डेव्हलप करू शकतो. त्यामुळे आज आपण ह्याच्याबद्दल बोलूया. आपण हे कौशल्य कसं आत्मसात करायचं, कशी तयारी करायची आणि एक एक करून यशाचा जिना कसा चढत जायचं. स्टेअरकेस टू फेम म्हणतो. आज आपल्याला कितीतरी लोकांचं बघा, ते बोलताना आपल्याला ऐकतच राहूया असं वाटते. ते कोणी पॉलिटिशियन्स असतील, कोणीही असेल किंवा इव्हन जनसामान्यात सुद्धा काही बोलत असला की तो समोरचं बोलत असताना आपण ऐकत बसूया असं वाटते. का? हे त्यांना तर कौशल्य आहे. म्हणजे आपण पण हे कौशल्य जरा डेव्हलप करायला पाहिजे. मग कसं आपण डेव्हलप करू शकतो? पहिलं प्रिपरेशन, तयारी. तयारीशिवाय काही होत नाही. किती मोठे गायक असले तरी तुम्हाला माहित आहे का, पहाटे उठून ते रोज रियाज करतात. हे रियाज केल्यामुळे काय होते? कॉन्फिडन्स वाढते. कुठलाही आपल्याला प्रॅक्टिसमुळे आपला कॉन्फिडन्स वाढते. कॉन्फिडन्स वाढते तसं आपली भीती कमी कमी होत जाते आणि आपण चांगल्या प्रकारे काहीही करू शकतो. म्हणजे प्रॅक्टिसनं कॉन्फिडन्स वाढते, भीती कमी कमी होते आणि प्रॅक्टिस का नाही तुम्ही करत राहिलात की जसा काळ जातो तसं तुमचं परफॉर्मन्स उत्तम होत जाते. हे झालं पहिलं म्हणजे प्रॅक्टिस, प्रिपरेशन. दुसरं कन्व्हिक्शन किंवा भरोसा म्हणजे फेथ. आता काही काम करताना आपल्याला त्यात विश्वास पाहिजे. आता मी डॉक्टर असले तर मी माझे पेशंटला औषध देताना, ट्रीट करताना मला विश्वास पाहिजे ह्याच्यानं तो बरा होणार. ही विल बी ऑल राईट. हा मला विश्वास पाहिजे. नाही ते नुसतंच बघू असं उपयोगाचं नाहीये. कुठलंही काम आपण करतो ते कामावर आपल्याला विश्वास पाहिजे. आता मुलांना आपण शिकवतो, ओके मी शिकवते म्हणजे त्यांना हे समजणार, ते ना कळणार, हा विश्वास पाहिजे. कुठलाही मी आता बोलत आहे, मला हा विश्वास पाहिजे तुम्हाला मी बोलायचं समजते, कळते, हा विश्वास पाहिजे. इवन तुम्ही सेल्समध्ये असलात तरी एक दार जाऊन नॉक केला, घेतले नाही, दुसरं तिसरं, तुम्हाला विश्वास पाहिजे 10 दार मी नॉक केला की 11वं दार तरी माझ्यासाठी उघडणार आहे आणि काहीतरी खरेदी करणार आहेत. हा विश्वास असल्याशिवाय काहीही होत नाही. विश्वास नसला की काय होते? मग माणूस सोडून टाकतो कुठलंही काम. मला काय तर जमत नाही बाबा म्हणून सोडून टाकतो. त्यामुळे विश्वास हा महत्वाचा आहे. बघा, दुसरं पहिलं प्रॅक्टिस,
दुसरा कामावरचा विश्वास, तिसरं इंटेन्शन. हे खूप महत्वाचं आहे बरं का. जे काम आपण करतो त्यातनं समोरचेला काहीतरी मिळायला पाहिजे, व्हॅल्यू ॲड व्हायला पाहिजे. नाही ते काय उपयोग ते कामाचं. माझं इंटेन्शन चांगलं असायला पाहिजे, समोरच्याला काहीतरी ह्यातनं फायदा व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. कोणी असू देत. मी म्हटलं ना, डॉक्टर असला की त्यालाही पेशंटचं चांगलं व्हायला पाहिजे, हे इंटेन्शन पाहिजे. फक्त मला पैसे मिळाले की झालं हे उपयोगाचं नाही. समोरच्याला जे काही आपण करतो त्यातनं ते माणसाला काहीतरी त्याचे लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड व्हायला पाहिजे. आणि पुढे जे काम तुम्ही करता त्याचं रिहर्सल इम्पॉर्टंट, परत परत करत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जे काम तुम्ही करता तेव्हा तुमचं बॉडी लँग्वेज पण व्यवस्थित पाहिजे. नाही तर उगीच काहीतरी कुठेतरी बघत काहीतरी करत नाही. इवन युअर बॉडी लँग्वेज शुड मॅच विथ युअर वर्क. आणि ह्याचे शिवाय आपल्याला स्वतःवर एसम्पशन्स पाहिजे. म्हणजे मी कसा आहे, मी करते तर योग्य आहे ना, मी काही लोकाला फसवण्यासाठी करत नाही ना, हे महत्वाचं आहे. हे का नाही, हे आपलं चुकीचं असलं का नाही कधीच यश मिळत नाही. कुठलंही काम तुम्ही करा त्यातनं समोरच्याला काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे. आणि तुमचं हृदय हे ओपन असायला पाहिजे. त्यात काही मी एवढं लपवून ठेवते, थोडंच सांगते असं उपयोगाचं नाही आहे. एस्पेशली कोणी कशातही आपल्या ज्ञानातलं काहीही लपवून ठेवता कामा नये. जे काही आपल्याला येते तर सगळं बोलायला पाहिजे. इवन तुम्ही पब्लिक स्पीकिंगमध्ये बोलता तेव्हा तुम्ही मनातनं बोला, हृदयातनं बोला. आपण म्हणतो का नाही, तो मनापासून बोलला. तुम्ही असं मनापासून बोललात का नाही, समोरच्याला खूप आवडते. आणि तुम्ही काहीतरी नुसतं वरचेवर बोलात की आवडत नाही. त्यामुळे मनापासून बोला. आणि का नाही, आपण लेट इट गो करायला शिकायला पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करा, तुम्ही चांगले स्पीकर बना, तुम्ही स्पीकर बनायला प्रयत्न करता, पण काही लोक म्हणतात हो ह्याला जमणार आहे का. जरा चार लोक बघितलं की ह्याचे पाय लटपटतात. सोडून द्या, विसरून द्या. त्या माणूस काय बोलला तुमच्या मनात आहे ना मी करणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि बाकीचा काय म्हणतात तर सोडून द्या. आणि तुमचं इगो सोडून द्या आणि एक्सेप्ट इट ॲज यू आर. म्हणजे आपण बोलताना ओके इंदिरा गांधी कसं बोलत होत्या तसं मी बोलणार, किंवा मदर तेरेसा नाही, मी आहे, मला काय बोलायचं आहे, माझं कसं पद्धत आहे तसं मी बोलणार. लेट इट बी स्लो फास्ट वॉट एव्हर इट इज. म्हणजे मला माझी पद्धत ही बोलताना फॉलो करायची आहे. कोणालाही कॉपी करायला जाऊ नका. कॉपी करून नाही होत. एकदा वाटलं आपल्याला ओके आपण मोदी छान बोलतात, मोदींसारखं बोलूया, शक्य आहे का तर नाही. त्यामुळे प्रत्येकानं आपण आपली मेथड ही फॉलो करायची. ती तुमची युनिक मेथड असते. तुमच्यासारखं दुसरं कोणी तसं बोलू शकत नाहीये. त्यामुळे समोरचा काहीही म्हणाला तरी त्याला लेट इट गो करा आणि यू फॉलो युअर ओन मेथड. पब्लिक स्पीकिंगमध्ये हेच आहे. तुम्ही बोलताना आता बघा कितीतरी आपण लोकांना ऐकतो. प्रत्येकाचं नेचर वेगळं असते
आपल्याला काही स्लो बोलणारे लोक पण आवडतात, काही आपल्याला फास्ट बोलणारे पण आवडतात. हे का? हे प्रत्येकाची त्याची नेचर असते. त्यामुळे यू फॉलो युअर ओन वे. कोणालाही कॉपी करायला जाऊ नका. व्यवस्थितपणे प्रिपेअर करा आणि बोलायला जावा. अगदी यू कॅन बी ए गुड पब्लिक स्पीकर. हॅव ए गुड डे.